मी 2-3 वेळा मुख्यमंत्री असताना बारामतीत जाण्याचा योग आला. काही ना काही कार्यक्रम होते. शेवटी जेव्हा गेलो होतो, तेव्हा अजितदादा माझ्यासोबत मुंबईपासून त्या पूर्ण कार्यक्रम होत होते आणि तो काळ असा होता, की माझ्या तब्येतीची तक्रार होत होती. म्हणजे मला अ, उभं राहणं सुद्धा शक्य होत नव्हतं. तेव्हा अजितदादा मुद्दामून माझ्यासोबत आले होते आणि संपूर्ण रस्त्याने फिरताना मोठ्या उत्साहात बारामतीचा केलेला कायापालट ते मला दाखवत होते. इकडे पहिलं काय होतं, आता मी काय केलं आणि हे सगळं बघणं हे अचंबित करणारं होतं. कारण बारामतीत त्याआधी मला तसं जाणं जाणं काही झालेलं नव्हतं. ते सगळे रस्ते असतील, मोठ्या संस्था असतील, मग विद्यालय असतील, अनेक अनेक गोष्टी अजितदादा मला उत्साहाने दाखवत होते, की सीएम साहेब हे एक त्यांचं वैशिष्ट्य. प्रोटोकॉल पाळणं. सीएम साहेब हे अमुक-अमुक इकडे होतं, हे आम्ही असं केलं आणि तीच बारामती ज्यावेळेला ही दुर्घटना घडली आणि मध्यरात्रीच्या सुमारास मी तिकडे सहकुटुंब गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली मला वाटली. निशब्द तर होतीच, मध्यरात्र तर झालेली होतीच. पण त्यावेळेला अशी आनंदाने अ, एक भरलेली बारामती पूर्णपणे पोरकी झालेली मला जाणवली. हे माणसाचं वैशिष्ट्य असतं. अर्थ खातं तर त्यांनी सांभाळलंच. पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती. त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला, कोणती योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं. हे फार एक त्याला एक कसब लागतं, कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं. कर्जमुक्ती तर आम्ही आधी केलीच होती. ती कर्जमुक्ती पार पाडणं गरजेचं होतं. पैशाचे स्रोत सगळे थांबलेले होते. पण तरी देखील कर्जमुक्ती करून दाखवली. शिवभोजन ही गोरगरिबांसाठी जी योजना आम्ही सुरू केली होती, ती ₹10 ची थाळी ही ₹5 करणं हे गरजेचं होतं. पैशाची आवक काही नव्हती, पण तरी सुद्धा अजितदादांनी ते करून दाखवलं. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्याही काळामध्ये मंत्रालय बंद होतं, पण महाराष्ट्र बंद नव्हता. महाराष्ट्र हा चालू होता. त्याचे सगळे कारभार, उद्योग आणि विकास कामं सुद्धा अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण समृद्धी महामार्ग केलाय, तो सुद्धा त्यांनी थांबू दिला नव्हता. अटल सेतूचं काम त्यांनी थांबू दिलं नव्हतं. ते सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवणं हे फार मोठं जिकरीचं होतं. हे कसं काय त्यांनी केलं, हे सुद्धा एक कसब आहे. आज आपण त्यांची आठवण काढतो. ही आठवण नेहमी आपल्याला येत राहील. पण मगाशी मी माझ्या या भावनात्मक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं, की माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही. माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे, की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले, त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय, की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो. एवढं इतपत त्याला बदनाम करतो, की नको तो जीव आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं, की या निमित्ताने आपण सगळ्या जणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता, तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता, तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये. ठीक आहे, एखादा माणूस चुकतो. पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का? ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते. त्यांनी कधी त्याच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं हे नाही केलं, की आता काय करायचं? एवढं सगळं माझ्यावरती आरोप. पण नाही, त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि त्या कामातून उत्तर असं दिलं, की तेव्हा तत्कालीन आमचे जे सहकारी होते, ज्याने आरोप केले होते, त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही, की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये. दादांचा स्वभाव असेल, थोडासा तापट असेल. एक तर त्यांच्या आवाजात एक नैसर्गिक भारदस्तपणा होता. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर अधिकारी सुद्धा थोडेसे असे वचकून असायचे. अनेकदा कळायचंच नाही, की हे कौतुक करतायत, की दम देतायत. पण तो एक दादांचा एक ती
शैली होती, दादांची एक लकब होती. बोलताना सुद्धा बिनधास्त बोलायचे. अनेकदा त्यांच्या वक्तव्याने त्यांना अडचणीत आणले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे.